नमस्कार सर्वांचं. सकाळी सकाळी स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आज सकाळी सकाळीच निघालोय. सकाळचे 7 वाजले होते, 7 सव्वा 7 झाले आणि मी निघालोय एका छोट्याशा राईडला. जवळच आहे पुण्याच्या. आणि पहिलं म्हणजे मी आता इथं वारजेला आहे. वारजेवरून निघणार आहे स्वारगेटला. स्वारगेटला नाही, ॲक्च्युली बालाजीनगर कात्रजचे येते, कारण की तिथून मला मित्राला पिकअप करायचं आहे आणि मग तिथूनच पुढच्या लोकेशनला निघायचं आहे. तर लोकेशन काय आहे हे तुम्हाला मी सांगतोच लवकरात लवकर तिथं पोहोचल्यावर, कारण की मला निघायचं होतं सकाळी 6 वाजता आणि मी निघतोय आत्ता 7 सव्वा 7ला. म्हणजे खूप जास्त लेट झालेलं आहे घरातून निघायला. आणि मस्त थंड हवा आहे, भारी वाटतंय राव मला. आणि मला काहीच आयडिया नाही की ऑडिओ कसा येतोय, व्हिडिओ कसा येतोय. जे काही असेल त्याच्यात ऍडजस्ट करायला तुम्हाला लागेल. बघूयात. मला जरा सिटीतून बाहेर पडतो. यार या आयफोनचा स्टोरेजचा लय प्रॉब्लेम आहे, फार भयंकर प्रॉब्लेम असतो. नुसता प्रॉब्लेम बाबा, नुसता स्टोरेज फुल. सकाळी सकाळीच मेसेज येतो, अरे डोकं खराब होतं. काय समजत नाही काय डिलीट मारून काय नाही. झाले आमचे जितेंद्र पवार साहेब. मी याच्यात रेकॉर्ड केलं पण काहीच रेकॉर्ड नाही झालं. चालू केलं तर मग स्टोरेज आउट होतं. अरे वा. नाश्ता करायला मिसळ खायला. जितेंद्र बसलाय आमचे. हे जितेंद्र पवार जुना मित्र आहे माझा, क्लासमेट आहे. आणि इथं आता जोगेश्वर मिसळला आलोय मिसळ खायला. मिसळ आता दणकून खातो आता हिला. मिसळ रस्सा, इकडं पण मिसळ, दही बी सगळं दिलंय प्रॉपर. ओके. आता आलो होतो मिसळ खायला. मिसळ खाऊन आता चहा प्यायची तलब झाली. चहा नाही तर कॉफी. काय प्यायचं रे? कॉफी प्यायची. आता बघू, इथं कॉफी तर नव्हती. इथं कॉफी नव्हती. मग आता जरा पुढे जाऊन ठेवू. पेमेंट करतोय. कॉफी, आपली कॉफी बनली बघ. इथं थांबलो. इराणी काय रे, इराणी चाय बन मस्का अँड डोसा. कॉफी प्यायला थांबलोय. कशी आहे कॉफी? ठीकठाक आहे, एवढी पण असं खास नाही. रेकॉर्डिंग बंद नाही झाली पाहिजे. अर्धा तास लागला अजून जायला. चलो चले हे नील गगन में. मगाशी मी खूप काय काय बडबड केली पारेड्यासारखी आणि एवढा भारी व्ह्यू होता. सूर्य पण आपला भारी चमकत होता जितेंद्रला घ्यायच्या आधी. पण अनफॉर्च्युनेटली ते रेकॉर्डच झाले नाही, कारण की माझ्या फोनमध्ये स्टोरेजच नाही. आउट ऑफ स्टोरेज गेलं, त्याच्यामुळं सगळंच बंद पडलं. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंच नाही मी कुठं चाललोय, काय चाललंय. मी चाललोय रामतारा मंदिर. जवळच आहे, पुण्याच्या 23 किलोमीटर अंतरावर आहे. सध्या आहे मी सोलापूर हायवेला. इथं पुण्यातून बाहेर पडून मला बराच वेळ झालाय. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला, कॉफी पिलो, मिसळ खाल्ली. मेन म्हणजे पहिली जोगेश्वरीची मिसळ खाल्ली. मिसळ टू बी ऑनेस्ट मला काय एवढी आवडली नाही, कारण की मला तिखट आवडत नाही. खूप तिखट होती, त्यामुळं माझा सगळं मूड खराब झालं. नंतर कॉफी वगैरे पिलो. तिथं काही कॉफी नव्हती. कॉफी वगैरे पिऊन आता आम्ही निघालोय मंदिराच्या दिशेने. आता नॉनस्टॉप मंदिराच्या दिशेने निघाले, कारण की 7 वाजता निघालोय आणि आता बराच टाइम झालाय. मी म्हणजे जवळपास आता वाजले 9:15 नाही 9:15 झाले. सॉरी, खूप टाइमपास केलाय.
आम्ही लय टाइमपास केलाय, टाइमपास करत करत आलोय आणि आता पुढे टर्न मारायचं आहे. एक 1.5 किलोमीटरच्या अंतरावरून टर्न मारायचं आहे. भाऊ टर्न कुठे आहे? टर्न मला काय समजत नाहीये. आणि त्यातल्या त्यात अरे सूर्यदेवता असे डायरेक्ट डोळ्यावर येतात, काही रोडच दिसत नाही. त्यात हा वाय जर असलाय त्यात टर्न मारायचं. जय भवानी. अरे कुठून नेतय बाबा? गुगल मॅपच्या भरोसे चाललोय मी पूर्ण. हे किती 2 किलोमीटर राहिले, जवळ 2.5 किलोमीटर राहिले फक्त. क्षेत्र रामदारा शिवालय, ग्रामपंचायत लोणी काळभो. हे आहे प्रवेशद्वार रामदारा मंदिराचे. आणि पार्किंग जाते ना आतमध्ये गाडी डायरेक्ट खायला. आपण पण जाऊ गाडी डायरेक्ट आतमध्ये. 50 रुपये घ्या, गाडी सेफ ठेवा आमची. जस्ट पोहोचलोय रामदारा मंदिरला. आता गाडी लावली पार्किंगला, इथं पार्किंगला गाडी लावली आणि आता निघालोय. तर पार्किंगचे पैसे आहेत बहुतेक, पार्किंगला पैसे पण द्यावे लागते. किती आहे दादा? 30 रुपये. ऑनलाईन आहे 20. दर माझ्याकडं कॅश आहे, ते कॅश देतो. दाखवावं लागलं का नंतर? बाजूला ठेवतो. बाजूला मस्त उसाचे घोराळेच दिसतात मला. आता इथून एंट्रन्स. लवकर यायला पाहिजे होतं जितेंद्र. आपण जरा आता ऊन असं अंगावर असं ऊन होतंय, एकदम ऊन येतंय. लेट करणार पण तीच आहे. अरे काय करणार, रोज रोज सकाळी 5 वाजता उठतोय. अशी आता एंट्रन्स आहे. नियमांचे पालन करावे. मंदिराची वेळ. गिम्बलमध्ये भारी हवी तर लेकवरून असा व्ह्यू भेटतो. थोड्या वेळाने डायरेक्ट व्यवस्थित व्हिडिओ काढू. आत्ता चांगला येईल माहिती का? पहिले जाऊन मंदिरात जाऊन ये पहिलं. मी घड्याळ विसरलो यार, कुठं पडलंय का विसरलो मला ते पण आठवत नाही. तिथं चप्पल काढायचे, तिथं शूज वगैरे काढून. दरवाजाची बॅक साईड, मंदिराची बॅक साईड आहे. खूप शांतता आहे, खूप खूप म्हणजे खूप शांतता आहे. लिहिलंय पण की खूप शांत राहा.
तर तुमचा मित्रांनो जोराची सुसू आली आहे म्हणून अर्धवट शूट ठेवले ना. पहिले टाकी खाली करायला चाललंय. इकडं मंदिर आहे आणि ते पण भरपूर चालायला आहे इथं एकदम असं. अर्धा किलोमीटर नाही रे म्हणाला काय लागेल. बनणार आहे तू आता? जितेंद्र ब्लॉगर बनलाय. मी कायचा ब्लॉगर. हॅलो गाय नाही हॅलो चॅनल वेलकम टू माय गाईज. अजून काय सफर करायचं प्लीज सफर करायचं आहे ना. शिकतोय. ट्युटोरियल देऊ का मी तुला? ट्युटोरियल देऊ का? काही काय करतोय आई शपथ असं मूड बघ फुल एकदम ब्लॅक अँड व्हाईट करून टाकलंय याने. वा मस्त आई शपथ. अरे खरंच रे छान आहे व्हिडिओ. सॅमसंग आहे भावांनो पण आयफोन पण असतं म्हणाला. हे काय म्हणायला चांगली केली रे पण मस्त व्हिडिओ आहे. काय म्हणला? आज माझा लेग डे बायसेप का दाखवतोय? 11:30 वाजले. चला टाइम झालाय. बॅगा घ्या. गिंबल घ्या. चला मस्त मंदिर झालंय बघून. सिनेमॅटिक शॉट टाकू आता. जे काय असेल एडिट करून टाकू आपण थोड्या वेळी. आज रात्रीच उद्या लगेच अपलोड करून. मस्तपैकी टाइम स्पेंड झालेला आहे इथं एकदम व्यवस्थित. व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ काढले आणि जरा ताण लागली. आता विचार करतोय की उसाचा रस पिऊ देणार ना. उसाचा रस पिऊ. तर खूप सारे उसाचे रस इथं गुऱ्हाळ उसाचे गुऱ्हाळ नुसतं वाजतात कुरकुर. हरभरा घ्यायचा का? हरभरा नको बस. रस कागदाच्या ह्याच्यात दिलाय. तर निघाले घरी गेल्यावर काय झोपच काढणार आहे. तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. बाकी काय नाही. एन्जॉय.